मित्रांनो, आपण ज्या वेळेस सरकारी दाखले ऑनलाईन करतो किंवा आपण आपल्या सरकार पोर्टलवर ऑनलाईन करतो किंवा जात पडताळणी कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण ज्या वेळेस अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात। तर त्या क्वेरीज काय आहेत आणि त्याचा सोल्युशन काय आहे याच बाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या दर्शकाचा कॉमेंट आहे, भूमी अभिलेख पोर्टलवर आठ निघत नाहीये, काय करावं लागेल? हे बघा, आता भूमी अभिलेख वरती जे आहे ते त्यांचा जो पोर्टल आहे त्याच्यामध्ये सगळेच त्यांचं म्हणजे डॉक्युमेंट्स त्यांनी घेतलेले असं नाही, काही डॉक्युमेंट्स सध्या त्यांचे बाकी आहेत। आता ते शासनाचं म्हणजे काम आहे, काही ठिकाणी ते जे काम म्हणजे रखडलेलं आहे, काही ठिकाणचे दाखले अद्याप पूर्ण कम्प्लिटली अपलोड झालेले नाहीये, परंतु बऱ्यापैकी दाखले हे अपलोड झालेले आहेत। तर ठीक आहे, जर ते तसा नसेल तर तुम्ही जो तुमचा संबंधित तलाठी कार्यालय आहे त्याच्याशी संपर्क साधून तुम्ही तो डॉक्युमेंट मिळवू शकता। पुढचा प्रश्न आहे, सर मला महादेव कोळीचा जातीचा दाखला काढायचा आहे, पण सांगत आहेत की वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणा, पण माझे वडील अशिक्षित आहेत आणि ते म्हणत आहेत की 1950 पूर्वीचे जमिनीचे कागदपत्र आणा, पण आम्ही सन 2000 मध्ये जमीन विकत घेतलेली आहे, आता मी काय करू सांगा? हे बघा, मुळात आपल्याला जात सिद्ध करायची जबाबदारी ही जी अर्जदाराची असते आणि त्याच्यासाठी अर्जदारांनी जी आहे तुमची जात सिद्ध करण्यासाठी, आता जसं तुम्ही तुमच्याकडे वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नसेल, महसुली पुरावे नसेल, तर तुम्ही तुमचा जो तहसील ऑफिस आहे तिथनं म्हणजे गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल याच्यामध्ये तुम्ही पहा, तिथं तुम्हाला काही नोंदी ज्या आहेत त्या तुमच्या आजोबा पंजोबा यांच्या म्हणजे आणि वडिलांचं काही असेल तर ते तिथं तुम्हाला ते सापडेल। म्हणजे आपण म्हणजे हे नाहीये आणि ते नाहीये तर असं करून चालत नाही। आणि त्याच्यानंतर समजा तिथं पण मिळत नसेल तर मग शेवटी मग समितीला तुम्ही एक ऍप्लिकेशन द्यायचे का माझ्याकडे फक्त एवढेच डॉक्युमेंट आहे, तरी पुढील निर्णय समितीने घ्यावा। मग त्यावेळेस समिती जी आहे तुमची दक्षता पथक मार्फत ग्रह चौकशी करते आणि तो जो अहवाल आहे तो मग समितीला देते आणि तो समिती मग त्या दक्षता पथकच्या अहवालानुसार मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देते, जर तुम्ही त्या समाजाचे असाल तर। पुढचा प्रश्न आहे, मी महाराष्ट्रामध्ये आहे पण ग्रँडफादर आणि फादर कर्नाटकाचे होते, महाराष्ट्रामध्ये सर्टिफिकेट मिळेल का? नाही मिळणार। हे बघा, जर तुम्ही म्हणजे तुमचा जो कुटुंब आहे तुमची फॅमिली हे महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असेल तरच तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतो। जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही असं नाही, मिळेल, परंतु तो कास्ट सर्टिफिकेट असेल मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट, तर त्याचे जे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे फायदे घेता येत नाही। तुम्ही त्या मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट वरनं सेंट्रलच्या ज्या काही समजा असतील रिक्रुटमेंट असेल किंवा ऍडमिशन असेल सेंट्रल पोस्टसाठी तर ते तुम्ही तिथं घेऊ शकता। तर जर तुम्ही महाराष्ट्रातले कायमस्वरूपी रहिवासी, आता कायमस्वरूपी रहिवासी म्हणजे आता SC ST असेल तर 1950 पूर्वी, VJNT असेल तर 1961 पूर्वी आणि OBC SBC असेल तर 1967 पूर्वीचे तुम्हाला पुरावे द्यावे लागतील। आणि तसं असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट मिळेल आणि कास्ट व्हॅलिडिटी पण मिळेल, आणि तसं जर नसेल तर मग तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही आणि मिळेल तर तो फक्त मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असेल, ज्याच्यावरनं तुम्हाला महाराष्ट्राच्या आरक्षणाचे फायदे घेता येणार नाहीत। पुढचा प्रश्न आहे, नमस्कार साहेब, मी माझ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला, पण CSC मधील ज्या मुलाने ऑनलाईन फॉर्म भरला त्याने चुकीची माहिती फीड केली, तसेच महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड न करता त्याने एका अज्ञात व्यक्तीचे एक डॉक्युमेंट अपलोड केले आहे। मुलाच्या वडिलाची व्हॅलिडिटी आहे पण मुलाची व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली। तपासाअंती त्यांनी सांगितले की हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे, आता मी काय करा? हे बघा, इथं आपण आता म्हणजे किती मोठी चूक करतो। वडिलांची व्हॅलिडिटी आहे आणि तुम्ही वडिलांची व्हॅलिडिटी असताना तुम्हाला इझिली कास्ट व्हॅलिडिटी मुलाला मिळते, परंतु तुम्ही तिथं जो आहे अज्ञात व्यक्तीचा डॉक्युमेंट लावल्यानंतर ते तुम्ही म्हणजे संशयामध्ये आलात आणि त्याच्यामुळे आता ते म्हणजे जी समिती आहे
ती आता पोलिसांकडे गेली, पोलिसांकडे म्हणजे दक्षता पथक. आता दक्षता पथक कडे गेल्यानंतर मग दक्षता पथक हाच अहवाल देणार आहे की हा जो डॉक्युमेंट आहे हा यांच्याशी काही संबंध नाहीये, म्हणजे विनाकारण त्रास होईल ना. तर असा काय करू नका. आता आपण नुसतं CSCच्या याच्यावरती म्हणजे ढकलून चालत नाही, कारण हे जे कास्ट व्हॅलिडिटीसाठी जे काय आपण पुरावे देतो तर ते पुरावे आपल्याशी संबंधित असले पाहिजे. ठीक आहे, आपण जर म्हणजे कोणत्या सायबर कॅफेमध्ये CSC सेंटरच्या साह्याने आपण भरत असलो तरी आपल्याला त्याच्या शेजारी बसायचं आहे. काय काय डॉक्युमेंट पहिले आपण अपलोड केले त्याची नावं वगैरे लावून आणि ते बरोबर तेच डॉक्युमेंट आपण अपलोड करतोय का नाही. आपण आपला एक स्वतःचा पहिले फोल्डर बनवा, त्या फोल्डरमध्ये तुम्ही म्हणजे अज्ञात व्यक्तीचा डॉक्युमेंट टाकलाय कशाला. तर म्हणजे तुमचं जो प्रकरण होणार होता तर तुमच्या या चुकीमुळं तो आता प्रकरण म्हणजे बारगळल. आता ती ज्यावेळेस दक्षता पथक जाईल ती त्याच्यानंतर मग हे करल, मग त्या बेटर वे मग तिथं समितीमध्ये जा आणि त्यांना सांगा का हा नजर चुकीने हा डॉक्युमेंट म्हणजे अपलोड झालेला आहे, तर त्याच्यामध्ये थोडासा होऊ शकते का. मग ती दक्षता पथकचा जो आहे आणि तुम्ही काही त्याच्यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहेत नव्याने डॉक्युमेंट समितीमध्ये घेऊन जा. वडिलांची कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि त्याचबरोबर वडिलांची नुसती कास्ट व्हॅलिडिटी न लावता वडिलांचा शाळेचा LC प्लस त्यांचे काही जे ID प्रूफ वगैरे आहेत ते पण तिथं द्या, म्हणजे समितीचं समाधान होईल आणि समाधान झाल्यानंतर मग तुम्हाला होऊ शकते कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते. तर तुम्ही समितीमध्ये जाऊन त्यांना चौकशी करा, एक अफिडेव्हिट द्या का माझ्याकडनं नजर चुकीने असा डॉक्युमेंट जो माझा नाहीये तर तो अपलोड केला गेलाय सायबरवाल्याकडनं किंवा काय आहे, तर त्यांना म्हणजे तसं ते अफिडेव्हिट द्या. म्हणजे तुमचं जो पुढची जी प्रोसेस आहे थोडीशी ती शॉर्ट होईल. म्हणजे दक्षता पथककडनं तो जो प्रकरण आहे, कारण दक्षता पथकमध्ये फार वेळ लागतो, त्यांच्याकडे अनेक प्रकरण असतात. तुमचा वेळ येईपर्यंत तुमचं म्हणजे जे आहे ते तुम्हाला त्या व्हॅलिडिटी पासून मुकावं लागेल. पुढचा प्रश्न आहे सर, गाव नमुना 14 किती दिवसात भेटतो. हे बघा, गाव नमुना 14 जर तुम्ही पहिले काढला असाल तर तुम्हाला तिथं अप्लिकेशन करून जे काय 50 रुपयाची आत फी असते तर तुम्हाला ते एका दिवसात मिळून जातो. परंतु तुमच्याकडे गाव नमुना नाही आणि तुम्ही म्हणजे तिथं जाऊन तहसीलमध्ये त्या संबंधित रेकॉर्ड किपरला जर विनंती केली तर ते जुने डॉक्युमेंट आहे शोधणं फार कठीण असतो. जनरली ते म्हणजे देत नाही, ते सरळ लिहून देतात का हा डॉक्युमेंट जो आहे आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा आम्ही वाळवी लागल्यामुळे आम्ही नष्ट केला वगैरे वगैरे. तर तुम्हाला तिथं थोडीशी विनंती करावी लागेल, प्रॅक्टिकल व्हावं लागेल आणि ते तुमच्यावरती आहे, तुमची जी कला आहे प्रॅक्टिकल जे तुम्ही आहेत काय द्याने होतो तर त्याच्यावर अवलंबून होऊन जाते, परंतु मागं लागा. पुढची क्वेरी आहे सर, मी कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं आहे, त्यामध्ये मी ग्रँडफादर कास्ट सर्टिफिकेटला टिक केले पण कास्ट सर्टिफिकेट नाही. हे बघा, ग्रँडफादरचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे हे अपेक्षा नसते आणि जनरली ते कास्ट सर्टिफिकेट एवढा म्हणजे तो इम्पॉर्टन्स नाही. तुमचे जे इम्पॉर्टन्स असतात जुने पुरावे, मानक दिनांकाला निगडीत असलेले पुरावे. आता ग्रँडफादरचे त्या अनुषंगाने काही म्हणजे जसं गाव नमुना 14 असेल, कोतवाल बुकाची नक्कल वगैरे असेल किंवा कोणते रिव्हेन्यू महसुली पुरावे वगैरे असेल तर ते असे पुरावे तिथे लावण्याचा प्रयत्न करा. तर गरज नाहीये की ग्रँडफादरचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी तहसीलमध्ये गेलो असता तिथं खसारा पत्रक वरती जातीचा उल्लेख केला नाही, माझी कास्ट कोळी महादेव आहे, त्यांनी मला अपत्रक मध्ये पण त्यात आजोबांच्या नावाची नोंद नाही आहे असा फॉर्मॅट दिला आहे, तर काय करावे. हे बघा, आता तुमच्याकडे खसारा पत्रक आहे, ठीक आहे, खसारा पत्रकमुळे तुमचं म्हणजे बघा आपल्याला जात पडताळणीसाठी 2 मुद्दे आवश्यक असतात. आपण महाराष्ट्रातले जे म्हणजे कायमस्वरूपी जो रहिवासी आहे आपला मानक दिनांकापूर्वीचा पाहिजे आणि दुसरा जो आहे जातीचा पुरावा. तर तुमच्याकडे जातीचा पुरावा समजा त्याच्यावरती उल्लेख नाही म्हणजे जातीचा पुरावा नाही, परंतु तुमचा महाराष्ट्राचा तुम्ही महाराष्ट्रातील आहे, महाराष्ट्राचा रहिवास आहे हे समितीला कमीत कमी कळलं.
आणि दुसरी गोष्ट, तुमचं समजा ह्या गोष्टी तुमच्याकडे समजा नसतील, म्हणजे मानक दिनांकाचे पुरावे नसेल, परंतु तुम्ही महाराष्ट्रामध्ये मानक दिनांक पूर्वीपासून राहत होते, हे समितीला ते एक म्हणजे समाधान होतो. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही जी काय माहिती ऑनलाईन भरलेली आहे प्लस इतर जे डॉक्युमेंट आहेत, तर ते समिती त्याचा अभ्यास करते आणि त्यांचं मग जर समाधान झालं तर मग ते तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देतात. जर त्यांचं समाधान झालं नाही तर अशा वेळेस ते दक्षता पथकला मग ते प्रकरण वर्ग करतात आणि दक्षता पथकचा जो अहवाल येईल त्याच्यावरनं तुमचा जो आहे व्हॅलिडिटी तुम्हाला मिळते. पुढचा प्रश्न आहे सर, मी सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये राहतो मामाकडे आणि माझे आई वडील हे कर्नाटक रहिवासी आहेत, त्या माझ्याकडे डोमोसाईल आहे, पण मला हे बघा, तुम्ही मामाकडे पण राहत असाल महाराष्ट्रात तर डोमोसाईल आहे म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातली कास्ट व्हॅलिडिटी मिळेल असं होत नाही. तुम्हाला जे मानक दिनांक आहे त्या मानक दिनांकाचे पुरावे वडील यांचे म्हणजे ब्लड रिलेटिव्ह म्हणजे आपले पितृसत्ताक देश आहे, म्हणजे वडिलांच्या जातीवरनं आपली जात सिद्ध होते, तो वडिलांचे जिथं म्हणजे रेसिडेन्स होता त्याचे पुरावे तुम्हाला तिथे लागणार आहे. आणि जर ते तुम्ही कर्नाटकचे दाखवले तर तुम्हाला महाराष्ट्रातले कास्ट सर्टिफिकेट इथं म्हणजे मिळणार नाही आणि महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे मिळणार नाही. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल परंतु तो मायग्रंट असेल, ज्याच्यामुळं तुम्ही महाराष्ट्रातले जे फायदे आहेत आरक्षणाचे ते घेऊ शकणार नाहीत. पुढचा प्रश्न आहे सर, शेड्यूल ट्राईबचे कोणकोणते परंपरागत व्यवसाय असतात? हे बघा, शेड्यूल ट्राईबचा जर परंपरागत आपण जर TRTIच्या साईट वरती गेलो तर त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल आहे त्यांचा, तर त्या युट्यूब चॅनल वरती सगळे जे जमाती आहेत त्यांच्या संदर्भामध्ये तिथं माहिती दिलेली आहे. आता हे जे पण ट्राईब होते, आदिवासी जे होते, ते त्यांचं जनरली निसर्गावरती जे काही म्हणजे साधन होते त्यांची विक्री, जसा मध विकणे वगैरे असे जे म्हणजे त्यांचे बिझनेस होते, तर ते जाती प्रत्येक जमातीच्या अनुरूप ते वेगवेगळे बिझनेस आहे. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर TRTIचा युट्यूब पहा, तर तुम्हाला ते सगळं माहिती मिळेल. पुढचा प्रश्न आहे सर, ऑल इंडियाचा OBC व्हॅलिडिटी ही काढायला लागेल का? हे बघा, OBCचा जो आहे ऑल इंडिया म्हणजे तुमचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते. त्याच्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जर तुमचं महाराष्ट्राचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राचं तर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी लागते. मात्र सेंट्रलचा जर असेल, कोणताही असू द्या, OBC असू द्या किंवा SC ST असू द्या, कोणताही असू द्या, तिथं व्हॅलिडिटी लागत नाही. आणि जर त्या सेंट्रल पोस्टला तुम्ही अप्लाय केल्या आणि तुमच्या डॉक्युमेंट बद्दल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वरती जर त्यांना शंका आली तर ते मग ते संबंधित जो जिल्हा कलेक्टर आहे त्यांना पत्र पाठवतात, त्यांच्याकडनं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागवतात का हा जातीचा दाखला जो आहे तो तुमच्या विभागाकडनं निर्गमित झालेला आहे किंवा कसे, आणि त्यांचा तो गोपनीय अहवाल गेल्यावरती का हा जो दाखला आहे आमच्याच म्हणजे विभागाने दिलेला आहे आणि तो करेक्ट आहे, अशा प्रकारे मग ते तिथं ती व्हॅलिडिटी असते. म्हणजे असं सेपरेट त्याच्यासाठी कोणतं डिपार्टमेंट नाही. काही ठिकाणी आहेत, आता जसं नागपूरचा VNIT कॉलेज तो केंद्राचा कॉलेज आहे, परंतु तिथं जी आहे महाराष्ट्राचा ऍडमिशन विद्यार्थी घ्यायला जातो तर तिथं त्यांना व्हॅलिडिटी लागते, ते अपवाद आहे. परंतु जनरली सर्वसाधारणतः सेंट्रलसाठी व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते. पुढचा प्रश्न आहे सर, मी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलंय, मला ऑफलाईन सबमिट करायचंय, तर तेव्हा मला ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन तिथं जमा करतात तर ते जे आहेत रिसिव्ह म्हणून तुम्हाला ते टोकन देतात, तर ते रिसिप्ट मिळते. परंतु ते पहिले डॉक्युमेंट्स तपासतात, तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स तिथं घेऊन जाल तर ते तपासतात आणि ते परिपूर्ण असले तर ते स्वीकारतात. आपला पुढचा प्रश्न आहे, सर मी स्वतःचा बिझनेस करतोय बट मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे आणि माझं ग्रॅज्युएशन 2020 ला पूर्ण झालंय, तर मग स्पॉन्सर लेटर कुठं मिळेल? तर हे बघा, तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करताना तुमचा जर स्वतःचा बिझनेस आहे म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड आहे तुम्ही आणि तुम्हाला ग्रॅज्युएशन पण झालंय, तर कास्ट व्हॅलिडिटीची गरज ही माणसाला तेव्हाच पडते ज्यावेळेस तुम्हाला शासनाचे आरक्षणाचे फायदे घ्यायचे असतात. आता तुम्हाला इथं कोणता फायदा घ्यायचा नाही म्हणजे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची सध्या गरज नाही,
तर ज्यावेळेस तुम्ही समजा आता पुढे भविष्यामध्ये समजा जर कधी प्रोफेशनल अभ्यासक्रमासाठी बसणार असाल तर त्यावेळेस तुम्ही सीईटीचं ॲप्लिकेशन फॉर्म 15च्या ठिकाणी अपलोड करून तिथं अप्लाय करू शकता, किंवा पुढं तुम्हाला काही इलेक्शन वगैरेला उभं राहायचं असेल किंवा आरक्षणाअंतर्गत पेट्रोल पंपाची जाहिरात असेल, म्हाडाची किंवा सिडको हुडको यांच्या काही जाहिराती असतात, तर त्या अंतर्गत जर तुम्ही अप्लाय केलं तर त्याचा स्पॉन्सरिंग लेटर तुम्ही च्या ठिकाणी त्या संबंधित विभागाचा जो आहे, जर शैक्षणिक असेल तर सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म पण लावू शकता। तर या प्रकारे तुम्ही करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन है सर, मेरे कास्ट सर्टिफिकेट सांगली का है और मैं अभी मुंबई परमानेंट रहता हूं, तो मेरे मुंबई में सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बन जाएगा? ये देखो, एक्चुअली तुम्हारे पास में अगर जो कास्ट सर्टिफिकेट जिस जिले का है, जिस तहसील का है, वहीं से आपको सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट भी मिलता है। लेकिन अगर आपने कास्ट सर्टिफिकेट नहीं निकाला है तो बेटर वे आपका जो नेटिव है वहां से कास्ट सर्टिफिकेट निकाले और वहां से ही फिर जो है सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट के लिए अप्लाई करें। अगर यहाँ का तुम्हारा मुंबई में कास्ट सर्टिफिकेट है तो तुमको सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मुंबई में मिल जाएगा। पुढचा प्रश्न आहे, मला समितीकडून पत्र आला होता, गाव नमुना 13 ओरिजिनल घेऊन जा होतो पण मी नाही गेलो, तर आता मी काय करू? मी समितीकडे गेलो होतो पण फाईल पण बघितली सर, समितीवाले सांगतायत नाही सर, पुढची प्रोसेस काय? तर हे बघा, आता तुम्ही तिथं गेला हो, म्हणजे तुम्हाला बोलवलेलं आणि तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये तिथं गेला नाही, तर समिती जी आहे कोणताही प्रकरण त्याची एक मुदत असते 15 दिवस ते 1 महिना। त्या मुदतीत जर तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही तर समिती तो प्रकरण क्लोज करते आणि मग त्यांच्या हातात नसतो। तर एकदा तुम्ही पुन्हा तिथले जे अधिकारी आहेत त्यांना भेटा, अधिकाऱ्यांना भेटा, संशोधन अधिकारी म्हणजे जनरली असतात तर त्यांनाच भेटा आणि त्यांना विनंती करा की सर मला काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही, परंतु माझ्याकडे आता हे मी आणलेलं आहे, तर असं विनंती करा। जर तो म्हणजे परमनंटली त्यांनी क्लोज केला असेल तर मग शक्य नाही, परंतु जर त्यांचं परमनंटली क्लोज नसेल तर मग होऊ शकतो तुम्हाला काही त्याचा बेनिफिट मिळू शकतो। पुढचा प्रश्न आहे, माझ्याकडे 1942चा प्रूफ आहे म्हणजे ग्रँडफादरचा, पण त्यावर कास्ट नाही मेन्शन, मी एससी आहे आणि माझ्या आजोबांचा सरनेम आधी वेगळं होतं आणि सर्व्हिसला असताना वेगळं आहे। माझ्या चुलत आजोबांचा एलसी आहे 1942चा आणि चुलत भावाची कास्ट व्हॅलिडिटी पण आहे, पण त्यांचं सरनेम वेगळं आहे। हे बघा, आता तुम्हाला हे सगळी म्हणजे गुंतागुंत म्हणजे इथं आहे, तुमचे जे सरनेम आहे ते तुमचं सरनेम काच म्हणजे बदललंय तर त्याच्या बाबत तर तुम्हाला तिथं अफिडेव्हिट द्यावंच लागणार आहे आणि त्याचं कारण पण काय कारणास्तव म्हणजे हे आडनावात बदल आहे। आणि दुसरी गोष्ट, समिती आता तुमच्या प्रकरणाकडे 2 संशयाने पाहणार आहे। एक, तुम्ही तुमचे नातलग नसताना नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्यांच्या डॉक्युमेंटने तुम्ही तुमची जात सिद्ध करताय, हा त्यांचा म्हणजे तिथं संशय असणार आहे। तर हे संशय दूर करण्यासाठी तुम्हाला तुमची जी वंशावळ ती सविस्तर विस्तृत करा, जास्तीत जास्त नातलग त्याच्यामध्ये समाविष्ट करा, तुम्ही जे सरनेम म्हणजे त्याचं चेंज आहे त्याचं कारण काय त्याचा अनुरूप अफिडेव्हिट बनवा आणि समितीमध्ये सादर करा। समितीचं समाधान झालं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल, जर समितीचं समाधान झालं नाही तर मग दक्षता पथक मार्फत चौकशी होईल आणि त्याच्या अहवालावरनं मग समिती पुढचा निर्णय देईल। पुढचा प्रश्न आहे, माझ्या मुलाची व्हॅलिडिटी केस 2दा रिजेक्ट झाली, आता त्याची ओपन मधून ऍडमिशन झाली आहे, आता तो 2nd इयरला जाणार आहे, तर हा हे बघा, आता 2nd इयरला म्हणजे गेल्यानंतर आता तिथं तुम्हाला म्हणजे तिथं कमिटी जी आहे हेच प्रश्न विचारणार का तुमचा जो आहे पहिल्या वर्षी बघा तिथं एकदा जाऊन समितीमध्ये आणि जर त्यांना म्हणजे विनंती करा का माझं आमचं 1 वर्ष म्हणजे आम्ही फी भरलेली आहे तर दुसऱ्या वर्षी आमचं वाया जाऊ नये, तर या प्रकारे विनंती करा। जर त्यांनी प्रकरण क्लोज केलं नसेल तर होऊ शकतो तुमची व्हॅलिडिटी प्रकरण हे पुढे म्हणजे प्रोसीड होईल। तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद, जय हिंद।